कौटुंबिक वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला. पती हल्ला करून फरार, पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपळनेरमधील रामनगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. संशयित आरोपी पती घटनेनंतर दुचाकीवरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मळगाव तालुका साक्री येथील रहिवासी गोरख महाले याचा विवाह टेंबा रोडवरील रामनगरात राहणाऱ्या यशोदा वय 25 हिच्याशी झाला होता. त्यांना 1 वर्षाचा मुलगाही आहे. मात्र गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. या वादामुळे यशोदा गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेर येथे आपल्या माहेरी राहत होती. आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास गोरख महाले सासरी आला. यशोदा घरात एकटी असल्याचं पाहून त्याने जुन्या वादाची कुरापत काढली आणि सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तिच्यावर सपासप वार केलेत. या हल्ल्यात यशोदाच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर यशोदा रक्ताच्या थारोळ्यात पडली असता गोरखने तातडीने दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढलाय. घटनेची माहिती मिळताच DYSP संजय बाबळे, API किरण बर्गे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यशोदाची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्राथमिक उपचारानंतर तातडीने धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. पिंपळनेर पोलिसांनी आरोपी गोरख महाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन. आज 11:30-12 दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनात हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की रामनगर इथे एक महिला रक्तबंबाळ परिस्थितीत ओट्यावर पडलेली आहे. त्या क्षणी आम्ही रामनगर येथे रवाना झालो व तिथे जाऊन पाहिले असता ती महिला पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तेव्हा तिला उचलून आम्ही ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दवाखान्यात ॲडमिट केले. तेव्हा तिच्यासोबत संवाद साधताना कळाले की तिच्या पतीने तिला मारहाण केलेली होती व ती जास्त बोलू शकत नसल्याने कशामुळे मारहाण झाली याबाबत माहिती मिळाली नाही. परंतु त्या आरोपीचा फोटो, पतीचा फोटो तसेच त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून प्रयत्न केला, पण मोबाईल चालू नसल्याने आम्हाला ते काही माहिती भेटली नाही. परंतु त्याचा फोटो भेटला आहे. आम्ही 2 टीम PSI शेवाळे व PSI चौरे यांच्या अंतर्गत 2 टीम रवाना केली आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात राहील. नमस्कार. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, पिंपळनेर.